रिपब्लिकन सेनेच्या महानगर शहराध्यक्षपदी राहुल चिखलीकर यांची निवड। यावेळी माधवदादा जमदाडे मराठवाडा सचिव, प्राध्यापक राजू सोनसळे उत्तर जिल्हाध्यक्ष, मधुकर झगडे, प्रतीक मोरे, अंकुश सावते, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आदींची उपस्थिती होती। रिपब्लिकन सेना येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये निश्चितच परिणाम दाखवणार असल्याची प्रतिक्रिया माधवदादा जमदाडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे। त्यानंतर प्राध्यापक राजू सोनसळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगितलं, आंबेडकर चळवळीमध्ये रिपब्लिकन सेनेचं महत्त्व सध्या वाढत आहे। फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या विचारधारेचा पक्ष रिपब्लिकन सेना म्हणून ओळखला जातो। आगामी काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटन वाढविण्याकरिता सभासद नोंदणी अभियान आम्ही या ठिकाणी राबवणार असल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक राजू सोनसळे यांनी व्यक्त केली। फुले शाहू आंबेडकर चळवळीतील अनेक कार्यकर्ते रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश घेत आहेत। या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये शंकरराव चव्हाण सभागृह या ठिकाणी एक भव्य मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे। तसेच आम्ही पक्ष संघटन वाढीसाठी सदैव कृतिशील आणि सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक राजू सोनसळे यांनी व्यक्त केली आहे। लोकआस्था न्यूज, नांदेड। आज रिपब्लिकन सेना महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीनं नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय आमचे राजूभाऊ सोनसळे, सर्व पदाधिकारी, प्रतीकभाऊ मोरे, मधुकर झगडे, सर्व आम्ही आज राहुलभाऊ चिखलीकर यांचा रिपब्लिकन सेनेमध्ये पूर्वीच आहेत, पण आज त्यांच्याकडे जबाबदारी मोठी वाढलेली आहे। ते यापूर्वी कामगार जिल्हाध्यक्ष होते आणि परत उद्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नांदेड जिल्ह्याचा एक खूप मोठा रिपब्लिकन सेनेचा गड तयार करण्यासाठी आज राहुलभाऊ चिखलीकर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष आमचे राजूभाऊ सोनसळे आणि आमच्या सर्वांच्या सहमताने आज नांदेड उत्तर महानगराध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली। त्यांना आम्ही शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलो। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेला बिलकुल रिपब्लिकन सेना रिझल्ट देणार आहे, जिल्हा परिषद, पंचायत समितीला रिझल्ट देणार आहे, दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो। आज माननीय राजभाऊ सोनसळे साहेब व माधवदादा जमदाडे सर आणि सर्व रिपब्लिकन सेनेने जे माझ्यावर शहराध्यक्षाची जबाबदारी दिलेली आहे ती मी 100% पार पाडेल आणि जे येणाऱ्या महानगरपालिका आहेत, ज्या काही निवडणुका आहेत त्या 100% रिपब्लिकन सेनेचे आपले नगरसेवक येतील, या अनुषंगाने आम्ही काम करू आणि रिपब्लिकन सेना जास्त पक्क करण्यासाठी किंवा जास्त वाढवण्यासाठी मी काम करत, एवढं सांगतो। रिपब्लिकन सेने नांदेड जिल्हा उत्तर विभागाच्या वतीने एका छोटेखानी बैठक या ठिकाणी नांदेडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाली आणि राहुल चिखलीकर जे गेल्या साधारणपणे 20 वर्षापासून फुले आंबेडकरवादी सामाजिक, राजकीय, धार्मिक चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आणि अनेक आंबेडकरी राजकीय पक्षांमध्ये जे आहे ते त्यांनी महत्त्वाचे पदं भूषवलेले आहेत। तर अशा व्यक्तीस आम्ही येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याचबरोबर पक्ष संघटन वाढीकरिता आणि त्यासह जे आहे ते जे काही सभासद नोंदणी आगामी काळात होणार आहे, या अनुषंगानं नांदेड महानगराध्यक्षाच्या उत्तर विभागाच्या महानगराध्यक्षपदी, रिपब्लिकन सेनेच्या महानगराध्यक्षपदी राहुलजी चिखलीकर यांची या ठिकाणी नांदेड जिल्हा शाखा माधवदादा जमदाडे पक्षाचे जे काही पक्षनिरीक्षक आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक फुले आंबेडकरी चळवळीतील, पुरोगामी चळवळीतील, परिवर्तनवादी चळवळीतील अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या रिपब्लिकन सेना या राजकीय पक्षामध्ये प्रवेश घेणार आहेत आणि या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे एक मोठा भव्य नांदेड जिल्ह्याचा मेळावा आम्ही शंकरराव चव्हाण सभागृह या ठिकाणी आयोजित करण्याचं आजच्या बैठकीचे ठरलेलं आहे आणि पक्ष जे आहे ते अतिशय जोमानं जे आहे ते 2025 पासून जे आहे ते कृतिशील स्वरूपात काम करतात।